एक विशेष सन्मानाकडे आपण वळतोय. सन्मान केला जात असताना पाहायला मिळतोय ज्यांचा संघ सीएच्या प्रीमियर लीग मध्ये आणि अगदी त्याच वेळेला डॉग्स प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला, अर्थात जिथे मात्र आघाडीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. संदीप पवार यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेरचा पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बॅटिंग करणारा संघ PSS भानुशाली या टीमला आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानावरती प्रफुल्ल शेट्टी आणि त्याच्या साथीला नरेंद्र भानुशाली. पुढचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. संतोष हातामध्ये चेंडू सातत्याने विसावत असताना आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत असताना पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. संतोष जामदार यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. यष्टांच्या पाठीमागे एक मोठी भिंत म्हणून प्रयागराज या टीमच्या माध्यमातून ज्याला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल लोड फुल टोस, आडवा बाटने फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अगदी त्याच वेळेला या हंगामामध्ये 14 पर्वामध्ये आणखीन एक संघ दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. आणखीन एक नवा संघ ऍड होत असताना पाहायला मिळतोय. याआधी प्रोटेक्ट या नावाने संघ खेळायचा आणि त्याचं नाव इथे बदलण्यात आलंय. चला, नो बॉल आलाय आणि ज्याची शहानिशा इथे झाल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजाला बंद करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. परंतु काहीशी चर्चा आयोजकांसोबत करण्यात येत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या टीमने टॉस जिंकले आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अतुल शेडावटी टीम कॅप्टन म्हणून, स्वतः संघ मालक आणि कर्णधार म्हणून त्यांना आपण पाहत आहोत. लगातारचे 2 नो आले. गोलंदाजाला बंद करण्यात येईल, ज्यामध्ये फेरबदल करण्यात येतं. आणखीन काहीशी शहानिशा इथे करण्यात येते. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळाला. या आपण एकंदरीत पाहिलं ना तर प्रयागराज फायटर्स या टीमचे 2 परमनंट खेळाडू आहेत. 2 नव्हे, 3 खेळाडू हे परमनंट आहेत. एक हनुमंत दाभाडे जो परमनंट आहे या टीम मधून पाहायला मिळतो. संतोष जामदार तिसरे आणि रमेश सिंग हे 3 खेळाडू परमनंट आहेत, ज्यांना लाईफ टाईम संतोषजी मिश्रा आणि टीमने आपल्या संघामध्ये घेऊन ठेवलेलं आहे. संतोषजी शर्मा यांच्या माध्यमातून खरं तर या खेळाडूला 3 खेळाडू आहेत ज्यांची बांधणी करण्यात आली आहे.
अशोकजी सावंत साहेब अमृत कला सरगम ऑर्केस्ट्रा अँड मेकर्स यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. मेकअप मॅन आहेत ते स्वतः आणि त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. अशोकजी सावंत साहेब अमृता कला सरगम ऑर्केस्ट्रा मेकअप मॅन. चला घाई करा, जास्तीचा वेळ खर्च झालेला आहे. आयोजकांनी ताकीद दिली आहे 40+ गोलंदाजी करेल याकडे लक्ष वेधूयात. मग त्यामध्ये जामदार 40+ झालाय. क्या बात आहे. चला संतोष जामदार 40+ झालेला आहे. मला वाटलं हनुमंत दाभाड्यांना टाकावे लागेल. मी सुधीरजी चव्हाण साहेबांना विनंती करेन. पहा एक वाहन जात आहे. गाडी कोणतीही मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. कृपा करून मैदानाच्या बाहेर ती लवकरात लवकर गाडी पार्किंग मध्ये लावा. चला गाडी जी आहे ती पार्किंग मध्ये लावा. पार्किंग प्लॉट मध्ये ती पार्क करण्यात येईल. विशेष सन्मान आदरणीय मी विनंती करेन सुधीरजी चव्हाण साहेब यांना की आपला शुभ हस्ते अशोकजी सावंत साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. विशेष सन्मान अशोकजी सावंत साहेब यांचा आपण एक विशेष सन्मान करतोय. अशोकजी सावंत साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. अमृता कला सरगम ऑर्केस्ट्राचे मेकअप मॅन यावर ठिकाणी पाहायला मिळतात ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. काकांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करावा. संतोष जामदार फ्री हिटचा बॉल. सामन्याला सुरुवात होईल. षटकाराला मागील चेंडूवरती यावेळेला समोर केलाय, उंच गेलाय, लांब नाही, क्षेत्ररक्षक पोहोचेल. फ्री हिटचा बॉल आहे. धावा निश्चित मिळत आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. संतोष सर मैं 3 खिलाड़ियों का नाम लिया जो ये टीम में परमानेंट हो चुके हैं. कुछ खिलाड़ी ऐसे भी है जो ये टीम में खेल चुके हैं, उसमें से मैं एक भी हूं. पीयूष फायटर्स अनेक खेळाडू या संघामध्ये खेळले. कारण पीयूष फायटर्स चला घाई करा, वेळ जास्तीचा खर्च होतोय. संतोष जामदार मी लक्ष वेधेन. मी मैदानाच्या समोरच्या बाजूला जी गाडी आहे ना, कृपा करून कळकळीची विनंती आहे. सिडकोचं मैदान खास करून मिळत नाही. जी काही नियमावली आहे त्याचं पालन करा. कृपा करून पार्किंग मध्येच गाडी पार्क करा. स्टेजच्या पाठीमागे पार्किंग आहे. यावेळेचा बॉल कबो पॉइंटला केले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन. स्कोर कार्डवरती धावा जिथे 13 बनल्यात. 2 ते 3 महिने उलटतात हे मैदान आपल्या नावावरती करण्यासाठी ऍप्लिकेशन द्यावे लागतात आणि कोणतेही गैरवर्तन होऊ नये याच्याकडे मी लक्ष वेधेन. उजव्या रेषेच्या बाहेर यावेळेला क्लासिकल स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. संजयजी जिमूर साहेब 200 रुपयाचा अगदार. एक प्रेक्षक मिळाला. चला बाहेर कॅश टिपण्यात आलाय. जिथे संजयजी जिमूर साहेब आपलं मी लक्ष वेधेन. 200 रुपयाचा अगदार प्रमोद गिरी आहेत ज्यांना ते पारितोषिक मिळेल. प्रमोदजी गिरी आपल्यापर्यंत पोहोचेल कारण संजयजी जिमूर साहेब थोड्याच वेळामध्ये पोहोचतील. तदनंतर आपण पारितोषिक देऊ. या धावफलकावरती धावा बनल्या त्या 19. धावफलकावरती 19 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. भानुशाली ग्रुप तितकासा आलाय की नाही याची चर्चा इथे निश्चित होते. आया भानुशाली बोलो जय महाकाली. मैदानाच्या आतमध्ये हा संघ पाहायला मिळतोय जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. 52चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. स्वतः संघाचा कर्णधार कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती रमेश सिंग उर्फ छोटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. प्रफुल्ल शेटिया ऑन साइडला यावेळेला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. नितीन फेकी करेल. तदवर घेतली जाणारी केवळ एक सिंगल. एकेरी धाव येते. धावफलकावरती 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सिंगल डबल जास्तीच येत असताना पाहायला मिळते. नरेंद्र भानुशाली
एक स्लिपिंग पार्टनरची भूमिका तो अदा करतोय. मोठे फटके त्याने केलेले नाही आहेत कारण प्रफुल्ल सेठिया ज्याच्या बॅटमधून लांब लचक षटकार पाहायला मिळाले तो स्ट्राईक एंड वरती आहे. 20 ऑन दी बोर्ड. यावेळेला बॉल खाली राहिला. बॅटची कडा घेतली आहे का हे पाहणं गरजेचं आहे. शैलेश सोनकर वेगाने चेंडू वरती येत आहेत. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहतो 21 बनल्यात. विजयासाठी येणारे चेंडू इथून पुढे राहिले 16 चेंडू आणि 31 ची गरज. 16 गेंदे 31 की जरूरत. 16 चेंडू आणि 31 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. प्रफुल्ल सेठिया चांगली स्ट्रोक खेळतोय. जो नॉट आउट बॅटिंग करतोय. ती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. एकंदरीत त्याच्या बॅटमधून 17 धावा येत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. धावफलकावरती धावा बनल्यात 21. यावेळेचा बॉल लीडिंग एज घेतली आहे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्यावर. हा आलाय नशिबाचा चौकार. मात्रे आमच्यासोबत जॉईन झालेले पाहायला मिळत आहेत. VS साऊंड यांच्या माध्यमातून ही गीतांची मैफिल सजवली जाते. चौकार आलाय. 15 बॉल 27 ची आवश्यकता. खोलातला चेंडू. रमेश सिंग अर्थात छोटूला पाहिलं ना ज्याने मात्र आपल्या रनअप कमी केलाय. वेग कमी केलाय. संतोष जामदारला मी गोलंदाजी करताना पाहिलं. तो वेगवान गोलंदाज परंतु स्पिन गोलंदाजी करताना त्याला पाहायला मिळाला. कोल्हापूरला बिलॉंग करणारा आणि एक अष्टपैलू असा खेळाडू शहापूर शाहूवाडीचा खेळाडू. यावेळेचा बॉल वेगवाने व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. अवांतर धाव अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळतात. शैलेश सोनकर शॉट फाईन लेग मध्ये मिसफील्ड त्यांच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळाली होती. धावफलकावरती 26 आहेत. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 26 ऑन दी बोर्ड. एक चांगली मॅच आपण पाहतोय. खरं तर एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज इथे घेतली आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना लॉंग स्टॉपला पुन्हा एकदा धाव मिळतात त्याच्यावर. हा चौकार. आणखीन एक दे दणका. घे चक्का. ठोकला लांब लचक षटकार. धावून पोचले. येणारे 12 चेंडू आणि 16 ची गिरज. जाण्यात आली. 12 गेंदे जीत केली आहे. 16 की जरूरत. काय बॅटिंग केली आहे मैदानावरती आपण प्रफुल्ल सेठियाला पाहिले. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. या विशेष आभार या विशेष सहकार्यामध्ये आदरणीय संतोष मोरे सर यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. मुकेशजी मिश्रा साहेब यांचे विशेष करून आभार. केतनजी दागा साहेब यांचे विशेष करून आभार. त्याच वेळेला कृष्णा मोरे यांचे विशेष करून आभार. त्याच वेळेला आपण पाहिला तर या स्पर्धेच्या माध्यमातून हरविंदर सिंग यांचे विशेष करून आभार. शिरोडकर झा यांचे देखील विशेष करून आभार. रत्नाकर राय यांचे विशेष करून आभार. नयन गोर साहेब यांचे विशेष करून आभार. संतोषजी पवार बाबाजी देरे साहेब यांचे विशेष करून आभार. अमरेंद्र कुमार मुन्नाजी यांचे विशेष करून आभारी आहोत आम्ही. कन्हैया कसेरा यांचे विशेष करून आभार. विपुलजी अगरवाल साहेब यांचे विशेष करून आभार. परवेश सिंग बबलूभाई यांचे विशेष करून आभार. बाळासाहेब बोईंकर यांचे विशेष करून आभार. कपिल रुपारेल यांचे विशेष करून आभार. कृणाल डाकन यांचे विशेष करून आभार. निलेश कुंजरी यांचे विशेष करून आभार. अभय खातू यांचे विशेष करून आभार. बाळदेव जाधव साहेब यांचे विशेष करून आभार. संतोषजी शर्मा साहेब यांचे विशेष करून आभार. धर्मेंद्र म्हात्रे साहेब यांचे विशेष करून आभार. निमेश देसाई अमित सिंग विशेष करून आम्ही आभारी आहोत.
फलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 36 येणारे 12 बॉल 16ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती फ्रान्सिस. पहिला बॉल इथे मात्र स्क्वेअर कट केला. अविश्वसनीय टोलेजंग फलंदाजी. धाव मिळतील त्या 6. नरेंद्र भानुशालीच्या बॅटमधून षटकार. थर्ड मॅनला जिथे ब्लाइंड लेगला जिथे मात्र क्षेत्ररक्षण प्रफुल्ल शेट्टी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. चांगली बॅटिंग करत असताना बाल अमित आहे. धर्माजी पाटील साहेब यांचं आगमन आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल काही काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहे. याही बॉलवरती धाव मिळतील त्या 4. सामना संपला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. पीएसएस भानुशाली टीमने हा सामना जिंकला. धर्माजी पाटील साहेब यांचं आगमन. विशेष आभारामध्ये जिथे मात्र कल्याण नवपुते साहेब यांचे विशेष करून आभार. नागेशजी गुलाब साहेब यांचे विशेष करून आभार. दैवतजी डोंगरे साहेब यांचे विशेष करून आभार. संजय जिमूर साहेब असतील, अवतार सिंग साहेब आणि संजीव कुमार पांडे यांचे विशेष करून आभार. जालिंदर शेळके साहेब यांचे विशेष करून आभार. आसिफ कोठारी यांचे विशेष करून आभार. दत्तात्रय चौधरी साहेब यांचे विशेष आभार. सचिन कोडक यांचे देखील विशेष करून आभारी आम्ही आहोत. आणि अगदी त्याच वेळेला आम्ही आभार मानतो आहोत अशोकजी सावंत साहेब यांचे देखील विशेष करून आभार. विशेष आभारामध्ये आणि आभार प्रकट करत असताना काही विशेष मान्यवरांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. अशोकजी सावंत साहेब यांना मी विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते मी धर्मा पाटील साहेब यांना विनंती करेन यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच धर्माजी पाटील साहेब आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहत आहोत अशोकजी सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण फायटर ऑफ द मॅच आणि अगदी त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करत आहोत. हेलो, तो चलिए एक सुंदर सा मुकाबला समाप्त होता हुआ. सीएचए प्रीमियर लीग का यह दूसरा मुकाबला था. 24 गेंदों में जीतने का लक्ष्य जो था वो 50 के ऊपर, परंतु देखा जाए तो तीसरे ओवर में ही मुकाबला जीता. लाजवाब बल्लेबाजी हुई थी टीम की तरफ से और लाजवाब बल्लेबाजी करते हुए टीम को जीत मिली. और बिल्कुल यहां पर हमारे दोनों अतिथि इस समय धर्मा पाटिल सर बिंदने और साथ ही अशोक सामंत सर दोनों का यहां पे आगमन और बिल्कुल ही दोनों अतिथि इस समय इंतजार करते हुए. मैन ऑफ द मैच इस मैच का प्रफुल्ल, लाजवाब बल्लेबाजी अपनी टीम के लिए. और बिल्कुल मैं आग्रह करूंगा इस समय एक फाइटर्स का भी रखी गई रमेश सिंह छोटू जिन्होंने अपनी टीम के लिए फाइट किया और फाइटर्स के लिए इस समय ट्रॉफी. और मैं रमेश सिंह छोटू से आग्रह करूंगा आपकी फाइटर्स बड़ी पारी परंतु टीम यहां पे हारी. प्रयागराज फाइटर्स के खिलाफ अगर देखा जाए तो लाजवाब बल्लेबाजी करते हुए
सबसे पहले मैं फाइटर्स ऑफ द मैच का ये ट्रॉफी देने का, छोटू सिंह उर्फ रमेश, फाइटर ऑफ द मैच, आप अपना ट्रॉफी लेने के लिए आए। टीम हारी है, अभी भी मौका है एक मैच का, अभी भी इस टूर्नामेंट में बहुत कुछ होने वाले हैं। देखते जाइए भाई, अभी भी आगे क्या क्या होता जाएगा। तो बिल्कुल इस सीएचए प्रीमियर लीग 2026 14वां सीजन, दोन्ही संघांचे 12 खेळाडू आलेले नाही आहेत, दोन्ही टीम 12 खेळाडू आहेत. अतुल शेठ आपला 12 खेळाडू आलेला आहे. बॅटिंग करणारा संघ 12 खेळाडू आहेत. तो इस समय छोटू सिंह उर्फ रमेश बिल्कुल इस समय फाइटर्स के रूप में अपनी टीम के लिए प्रयागराज फाइटर्स की तरफ से फाइट किया, परंतु टीम हारी है। यहाँ हार जीत की खेल होती है, कोई बात नहीं, चलता है। रमेश हार्ड लक। रमेश से क्या कहेंगे, इतना अच्छा रन बनने के बावजूद भी टीम क्या टर्निंग पॉइंट क्या था? टीम कॉम्बिनेशन नहीं होता, इसके इश्यू हुआ था। पहला मैच था, हार गए। अगला मैच एक मुकाबला रहेगा, उसमें अच्छा प्रदर्शन करना होगा, कोशिश डेफिनेटली करेंगे अच्छा हम। थैंक यू, बेस्ट लक रहेगा अगले मैच के लिए छोटू जी, फाइटर ऑफ द मैच। तो इस समय मैन ऑफ द मैच बिल्कुल आज लाजवाब बल्लेबाजी, यंग स्टार, एक लाजवाब प्रदर्शन, प्रफुल्ल जी, भानुशाली ग्रुप। आयुष्मान सुंदर सा यस स्पोर्ट्स के द्वारा उल्टा, हाँ बिल्कुल मैन ऑफ द मैच के लिए इस समय खाटूस फाइनेंशियल सर्विस के द्वारा ये सुंदर सा, और साथ ही मैन ऑफ द मैच लाजवाब बल्लेबाजी आया भानुशाली, जय भद्रकाली, आया भानुशाली। बिल्कुल ही यहाँ पे दोनों ही अतिथि को इधर आओ। फर्स्ट मैच मैन ऑफ द मैच, किस तरह का अनुभव? सर बहुत अच्छा लगा, लंबे टाइम के बाद इतना अच्छा इनिंग खेलने मिला, वो भी सीएचए में, बहुत अच्छा लग रहा है सर। सीएचए प्रीमियर लीग पिछले साल खेले थे आप? यस सर, खेले थे ना, पीएसएस में ही थे। पीएसएस में थे, इस बार क्या चाहते हैं टीम का, इतना अच्छा परफॉर्मेंस इसका, यानी कि बैट टच हो रही है बॉल, इतना अच्छा परफॉर्म चलता रहा आगे तो होप फाइनल तक दो जाएंगे और फाइनल मारेंगे। 14 साल का जवान हो चुका है सीएचए प्रीमियर लीग। मैं भी तो सर जवान ही हूँ। थैंक यू, तो बिल्कुल ही बेस्ट लक रहेगा नेक्स्ट मैच के लिए। चलते हैं फिर से कॉम बॉक्स में, जहां इंतजार करते हुए प्रवीण गायकवाड जी, मैन फ्रॉम अहिल्यानगर। धन्यवाद पंडितजी, सुंदर समालोचन पंडितजी यांचं आपण ऐकतोय। जयजी भोसले सर यांनी एक चांगली वातावरण निर्मिती या अगोदरच्या इनिंगमध्ये मात्र जी तयार केली आहे। सीएचए प्रीमियर लीग, सीएचए बांधवांचा क्रिकेट उत्सव, आणि आजचा पहिला दिवस, मॅच क्रमांक 3, स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि या प्रो ट्रान्स लॉजिस्टिक या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला महत्वपूर्ण सामना। काय सुरुवात केली आहे प्रो ट्रान्स लॉजिस्टिकने, अक्षरशः धुवाधार फलंदाजी, चांद पठाण यांची आपल्याला पाहायला मिळते। एक स्लॉग हिटचे 2 अप्रतिम षटकार, त्यानंतर एक चौकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला, आणि धो धो बरसताना पाहायला मिळतोय चांद पठाण या मैदानावरती। 2 षटकार, 1 चौकार आलाय आतापर्यंत। अतुल आवटी हे पहिलं षटक टाकण्यासाठी तयार, स्वतः संघ मालक देखील आहे, एक चांगले खेळाडू म्हणून देखील नावारूपाला नक्कीच आलेले आहेत। पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढला, सिंगल त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते, 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते। महाराष्ट्रातील जेवढ्या काही प्रीमियर लीग आहेत महत्वाच्या, त्यामध्ये संघ मालकत्व देखील सातत्यानं अतुल शेठ आवटी यांनी मात्र जे घेतलेलं आहे, स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत, संघ मालक आहेत, संघ नायक आहेत। रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, जुन्नर प्रीमियर लीग यासारख्या स्पर्धेमध्ये संघ मालकत्व खरं तर घेतलं। पायाचा वेध, जोरदार अपील, लेग बिफोर विकेटची त्या ठिकाणी केली आहे, सिंगल प्राप्त होईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र येताना जे पाहायला मिळेल, लेग बाईज म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय। धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात त्या 20 धावा धावफलकावरती, 20 रन ऑन स्कोर बोर्ड, 20 धावा धावफलकावरती। मॅच क्रमांक 3, स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि त्यांच्या विरोधात प्रो ट्रान्स लॉजिस्टिक या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे। दिवसभराच्या सत्रात मान्यवरांची मांदी आली, अक्षरशः मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत, त्यामध्ये आमचे काही दाते देखील आहेत ज्यांनी फार मोठं योगदान
गेली 14 वर्ष ही सीएचे प्रीमियर लीग उभं करण्यामध्ये दिलेलं आहे त्या दात्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. बक्षीस दाते खूप महत्वाचे असतात आणि त्या सर्व दात्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी करतो. दादासाहेब जगदाळे पाटील असतील, सतीशजी देवकर सर असतील, सगळ्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. प्रत्येकाचं स्वागत होईल याची आम्ही दक्षता घेतोय, परंतु चुकून जर कुणाचा नामोल्लेख राहिला तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 2 दिवस आम्ही या प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. 2 दिवसीय हा महासंग्राम टेनिस बॉल क्रिकेटचा सीएचे बांधवांसाठी एखादा सण उत्सव असल्यासारखी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. गेली 14 पर्व या क्रिकेटच्या स्पर्धेचं प्रभावी आयोजन अगदी आपण पाहतोय जे झालं गेलेलं आहे. त्यामध्ये सतीशजी देवकर सर अगदी आपण पाहतोय प्रभावी आयोजन करत असताना दादासाहेब पाटील आहेत, सुधीर चव्हाण, संजय झिमूर, त्यानंतर अमित खातू, सुनील गंभीर, सनी, त्यानंतर आमचे दैवत डोंगरे, संतोष सावंत, शैलेश शिंदे, अमोल हातनोळकर, सचिन वारंगे, श्री रत्न पारखे, बाळासाहेब भोईनकर आणि दिगंबर पाटील ही आमची आयोजन टीम अगदी आपण पाहतोय. सगळे सीएचे बांधव यांचं फार मोठं योगदान ही क्रिकेटची स्पर्धा उभी करण्यापाठीमागे. आउटसाइड जो ऑफ स्टंप अगदी आपण पाहतोय मारा केला, उसळीर चेंडून त्या ठिकाणी मात्र जी घेतली, बॅटची कडा लागली आणि यष्टीरक्षकानं आपलं काम चोखरित्या बजावलं. विकेटचं होतंय पतन. फलंदाज वातावरण निर्मिती आमचे डीजे देखील या ठिकाणी करतायत. अगदी आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन सुनील चव्हाण परतताना जो पाहायला मिळाला. 1 या धावसंख्येवरती 4 चेंडूंचा सामना केला. चांद पठाण दुसऱ्या बाजूला धुवाधार फलंदाजी करतोय आणि आता त्याच्या साथीला रुपेश राऊत मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. 4 ओव्हरचा खेळ, 24 चेंडूंचा झटपट खेळ क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आता उभा आहे रुपेश राऊत, तर बॉलिंग ट्रॅक वरती विनायक आवटी हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना भव्य दिव्य क्रीडांगण त्यावरती चालू आहे सीएचे प्रीमियर लीगचा थरार. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे डीप थर्ड मॅनच्या दिशेला. शतरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग, शतरक्षकाचे प्रयत्न पडताय कमी, मिळते 4 धावा. राऊतच्या बॅट मधून हा चौकार येतोय. एक सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 24 वरती. सन्माननीय सचिनजी फदालेख यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून स्वागत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळून काढला. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. मोठं योगदान सीएचच्या प्रत्येक हंगामात सचिनजी फदालेख यांचं देखील अगदी आपण पाहतोय आणि त्यांचं आगमन व्यासपीठावरती होतंय. मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. 26 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 2चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. सुंदर मैदान त्यावरती चालू आहे हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला फटका सुरेख, परंतु तेवढाच अप्रतिम झेल टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ.
व्यक्तिगत 6 या धावसंख्येवरती रुपेश राऊत तंबूच्या आश्रयाला डगआउटच्या दिशेला पोहोचताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू खेळले, 6 धावा बनवल्या आणि रुपेश परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट, हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपण पाहतो आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. विशाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळा, मिड विकेटचा शतकाच्या चेंडूवरती पोहोचेल, सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र येताना जी पाहायला मिळते. सांघिक धाव संख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 27 धावा धाव फलकावरती. स्वरा एंटरप्राइजेस, 7 स्टार प्लॅटिनम, प्रो ट्रान्स, लॉजिस्टिक या 2 टीमच्या दरम्यान चालू आहे हा महत्वपूर्ण सामना. मैदानाच्या आतमध्ये कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. वर्षभर सीएचे बांधव या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि या खरं तर मोठ्या उत्साहात, थाटामाटात, त्या जल्लोषात, त्या जोशात सीएचे प्रीमियर लीगचा हा 14वा हंगाम तुमच्या भेटीला आलाय. आजचा पहिला दिवस संपन्न होत असताना हो पायाचा वेध घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. अपील त्या ठिकाणी केली होती, 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल, 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि याचबरोबर ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपताना पाहायला मिळतोय. विनायक आवटीचं एक चांगलं षटक पहिल्या षटकाच्या तुलनेत अगदी आपण पाहतोय. 8 धावांचं षटक या ठिकाणी टाकलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 धावा आल्या होत्या. विनायक आवटी चांगलं कमबॅक या षटकात केलं आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरची समाप्ती, धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. एकता फायटर्स आणि लवासा फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना थोड्याच वेळामध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यस, मॅच क्रमांक 4 या नंतर खेळली जाईल. दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. व्यूहरचना त्या ठिकाणी बदल हे 3रं षटक हारी कलेल घेऊन येत असताना आपण पाहतोय. चांद पठाण एका बाजूला धुवाधार फलंदाजी करतोय. विशाल शेवाळे त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये. स्वरा एंटरप्राइजेस, 7 स्टार प्लॅटिनम टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. प्रो ट्रान्स लॉजिस्टिकला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. लेंथ बॉल गुड लेंथ स्पॉट वरती पडल्यानंतर झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सांघिक धाव संख्या स्थिर आहे. धावा आहेत ते 29. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ असताना यावेळेला पुल केला आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. शानदार, दमदार, वजनदार षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा सहार. बॅक टू बॅक अनदर 1 सिक्सर. मोठा डोंगर उभारला जातोय मैदानाच्या आतमध्ये.
विशाल शेवाळे ऑन फायर, जबरदस्त फटकेबाजी करत असताना आणि याच बरोबर लिडिंग एज विकेटचं होईल पतन. यष्टिरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलं. विशाल शेवाळे बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर आउट, बॅक टू द डग आउट. विशाल शेवाळे परतलाय, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद डेरेक. मुच्छो को ताव मारने वाले प्रमोद डेरेक. अनेक स्पर्धा अगदी आपण पाहतोय आपल्या दर्जेदार फलंदाजीनं गाजवल्यात. नेतृत्व करण्याची चांगली क्षमता आहे आणि पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या दिशेला प्रहार, परंतु सुरेख झेल सीमारेषेच्या लगत टिपला जातो आहे. प्रमोद डेरेक परतताना पाहायला मिळतील. पॅव्हिलियन मध्ये एक महत्वाची विकेट. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनला ज्यांनी झेल टिपला साहेबराव, अतिशय सुरेख झेल. या झेलचं कौतुक प्रत्येक जण त्या ठिकाणी करतो आहे आणि मला वाटतं एका डोळ्यांनी अंध आहेत. अगदी आपण पाहतोय एकच डोळा आहे त्या ठिकाणी साहेबराव, परंतु काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला. शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि वेल बॅलन्स, वेल बॉडी बॅलन्स राखत साहेबराव यांनी हा झेल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केला. वा, सीएच्या प्रीमियर लीग मधून असे देखील खेळाडू पाहायला मिळतात. असे देखील खेळाडू नक्कीच पुढे येताना पाहायला मिळतात. प्रमोद डेरे यांचा फटका अप्रतिम होता, परंतु साहेबराव शेवटपर्यंत त्या चेंडूवरती एका डोळ्यानं नजर ठेवली आणि चांगलं शारीरिक संतुलन राखत हा झेल मात्र कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळाले. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये झुंजा एक संघर्ष अगदी आपण पाहतोय. क्रिकेट द्वंद्व रंगताना पाहायला मिळतंय. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटच्या रीच पासून पुन्हा एकदा चेंडू दूर ठेवला अवे फ्रॉम बॉडी आणि एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पेश केला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर स्थिर आहे 41 वरती आपण पाहतो आहे. प्रो ट्रान्स लॉजिस्टिक सर्वप्रथम फलंदाजी करत असताना कधी फलंदाजांचं वर्चस्व, कधी गोलंदाजाचं वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. चांगली फायटिंग होईल. यावेळेला आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. साहेबराव आग्रेक हे महत्वाचं षटक हाताळत असताना ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 4 प्रगती पथावरती जारी आहे. साहेबराव आग्रेक या अगोदर अप्रतिम झेल टिपला होता. आता गोलंदाजीच्या बाबतीत प्रभावित करताना पाहायला मिळतात, परंतु यावेळेला लॉफ्ट केला लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. एक ट्रीम इन द सिक्सर. पठाण त्या ठिकाणी प्रभावित करताना पाहायला मिळतोय. लक्ष वेधून घेताना जो पाहायला मिळतोय चांद पठाण. वन मॅन आर्मी एका बाजूला उभा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेला स्लॉग हिट केला शतरक्षक चेंडूच्या खाली. काय ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल.
49 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होल मारा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक डॉट बॉल पेश केला, निर्धाव चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिर 49. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक एक धाव खूप महत्वाची आहे, एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर हाताळत असताना साहेबराव या अगोदर जो झेल टिपला होता त्याचा अनेक जणांनी नक्कीच कौतुक केलं. सीमारेषेच्या लगत प्रमोद डेरे यांचा एक महत्वपूर्ण झेल टिपला. बऱ्याच काळ असं वाटलं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे आणि तो साहेबराव हे स्लॉग ओव्हरचं महत्वाचं षटक हाताळत असताना बॅटची कडा घेतली. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शॉर्ट लेगला चेंडू, सिंगल प्राप्त केली जाईल. दुसरी धाव घेत असताना धावबाची संधी त्या ठिकाणी आली आणि या विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्वरित प्रथमतः टॉस साठी या. मी आदरणीय धर्माजी पाटील साहेबांना विनंती करेन नाणेफेकीचा कौल आपल्या शुभहस्ते करावा. साई एकता फायटर्स आणि लवासा फायटर्स. एकदा स्कोअर सांगतो. 50 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट असेल. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघाला 51 धावांची गरज. टॉस होतोय, टॉस बॉक्स मध्ये जाऊया. त्या ठिकाणी जोडले जाता येतात प्रसिद्ध समालोचक जयजी भोसले सर. चला, साई एकता फायटर्स आणि लवासा फायटर्स. लवासा या वर्षी देखील पुन्हा एकदा सज्ज होत असताना या संघाला आपण पाहत आहोत. साई एकता फायटर्स टीम आणि लवासा फायटर्स. चला त्वरित या. सतीजी देवकर चला येऊ द्यात कॅप्टन त्वरित. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला जावा. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे जोडी देखील येऊ द्यात. जास्तीचे सामने आजच्या दिवशी कव्हर करायचे आहेत आणि पेंडिंग मॅचेस आज आपल्याला ठेवायचे नाही आहेत जेणेकरून उद्यावरती पोस्टपोन होतील. धर्माजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. लवासा फायटर्स टीम कॅप्टन या ठिकाणी आल्यात. साई एकता फायटर्स टीम कॅप्टन सुनील येवले. चला त्वरित या. चला त्वरित येऊ द्या. साई एकता फायटर्स. टॉस आपण करतो आहोत. लवासा फायटर्स पुन्हा एकदा 14व्या पर्वामध्ये सज्ज होत असताना मला मिळेल ही सीएचे प्रीमियर लीग गाजवण्यासाठी. यश स्पोर्ट्सही विशेष करून आम्ही आभारी राहू कारण एक चांगला ड्रेस कोड्स ज्यांच्या माध्यमातून डिझाईन करण्यात येतो. आपण टॉस करतो आहोत. मी पुन्हा एकदा साई एकता फायटर्स टीम कॅप्टन किरण गाडगे. चला त्वरित या किरण. डावखुऱ्या हाताचा आणखीन एक ऑस्ट्रेलिया खेळाडू ज्याला आपण विनंती करूया. टीम कॅप्टन आहे साई एकता फायटर्स संघाचा. नाणेफेकीचा कौल धर्माजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. टॉस करण्यात येतं. हेड इज अ कॉल आणि हेड देखील आला आणि साई एकता फायटर्स टीमने टॉस जिंकलेला आहे. मी धर्माजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आसन ग्रहण करावं. किरण, टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय घेशील प्रथमतः? फलंदाजी. किती उत्कंठा होती सीएचे प्रीमियर लीगची 14वा पर्व पाहायला. मी ते तयारी कशी केली आहेस, संघ कसा बांधलायस? संघ बनवला व्यवस्थित बनवलाय. जे खेळाडू हवे होते ते घेतलेस का? तुला मिळालेत का ऑप्शन मध्ये? हो, भेटलेत. एक चांगली मॅच पाहायला मिळेल कारण समोर अगदी बलवानशाली आणि एक मास्टर माइंड टेनिस क्रिकेटचा पाहायला मिळतोय. सतीश देवकर याच्या अगेन्स्ट कशी रणनीती आहे? तर शुभेच्छा असतील. किरण गाडगे होता ज्याने मात्र प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सतीश देवकर, कशी तयारी झाली आहे या 14व्या पर्वाची? संघ कसा बांधला? ऑक्शन बेस स्पर्धा तुम्ही करताय, स्वतः आयोजक आहात आणि इथे मात्र लवासा फायटर मध्ये खेळाडू मिळालेत का जे हवे होते ते? खूप चांगलं ऑप्शन झालं. सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. सगळ्या ओनराचे मी प्रथम धन्यवाद करतो ज्यांनी या टुर्नामेंटला टीम घेतल्या व आम्हाला कमिटीला सपोर्ट केला. आणि ऑप्शन बोलायला गेलं तर आम्हाला जो प्लेअर पाहिजे होता आम्ही घेतलेत ते प्लेअर. बघू आता स्कोअर आता की त्यांना रोखायला प्रयत्न करू आम्ही 50च्या आत. चला, एकाच लाईन मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं सतीश देवकरांनी दिली आहेत.
कारण ते स्वतः आयोजक आहेत, त्यांना ठाऊक आहे की जास्तीचे प्रश्न नको. टॉस झाला, टॉस जिंकला साई एकता फायटर्स टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याचा 51 धावसंख्येचा पाठलाग मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या समालोचनामध्ये आवाजामध्ये बदल करूया. तुम्हा आम्हा सर्वांचे सीएचे बांधवांचे लाडके आणि अगदी आपण पाहिलं तर सोनारीचे एक सुप्रसिद्ध असे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संतोषजी पंडित म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद धन्यवाद भोसले सर. बिल्कुल ही बुलंद आवाज और इनकी आवाजों को पहचान के नाम बताने की जरूरत नहीं. अक्खा महाराष्ट्र में हो या उस दिन पिछले बिल्कुल ही देखा जाए तो रजनी क्रिकेट में सोनारी के मैदान पर आए थे. सिर्फ एक दिन के लिए वक्त दिया था क्योंकि बिजी शेड्यूल था उनका. पहली गेंद और इस बार फुल टॉस गेंद और सीधे फील्डर के पास गिरता हुआ. थोड़ा सा कोशिशें थी वहां कैच करने की, परंतु बॉडी से टकराते हुए गेंदे और हल्के हाथों से गेंद को फील्ड करके थ्रो करता, तब तक रन लेने का मौका था. पहली ही गेंदों के ऊपर सिर्फ एक रन से ही संतुष्ट था बल्लेबाज. और इस समय मुकाबला चलता हुआ अगर देखा जाए तो प्रो ट्रांस और स्वरा इंटरप्राइजेस 7 प्लेटिनियम के साथ. इस बार ये गेंदें नीचे रहती हुई आगे आकर गेंद को खेलने की कोशिश थी. ऑफ स्टंप्स के बाहर की गेंद को गेंदे बल्ले से टकराई. जहां तक देखा जाए तो शॉर्ट स्क्वायर के क्षेत्र में गेंद गई. 1 रन आंखों ही आंखों में बातें करते हुए चुराते हुए और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा. अब जाकर 2 पर जीतने का लक्ष्य यहां पर जो देखा जाए तो 51 रनों का है. यानी कि पिछले मैच की तरह भी यहां पर फिर उसी तरह की टारगेट बनी है. लेकिन स्टंप्स के बाहर से थोड़ा गंद अंदर की तरफ आती हुई उछलती हुई बल्लेबाज को चकमा देता हुआ विकेट कीपर के दस्तानों में विकेट कीपिंग का काम यहां पर करते हुए प्रमोद डेरे एक बेहतरीन खिलाड़ू. उत्सुकता ओ क्या बात है. इस समय हमारे समालोचन कक्ष में भोसले सर, जयेश भोसले जी और इस समय धनंजय जी. अगर देखा जाए तो मैदान पर बल्लेबाजी करते हुए दोनों बंधु हैं इस समय सीएचए प्रीमियम में. एक समय था जब जयेश जी क्रिकेट ही खेलते थे, सीएचए प्रीमियर लीग भी खेले करते हैं, परंतु इस समय समालोचन के मैदान पर अपना सुंदर सा मुखार बिंदु से मराठी की मातृभाषा का सुमधुर वाणी समालोचन करते हुए इस ओवर में अगर देखा जाए तो इक्का दुक्का करके रन आए हैं जरूर. कुल स्कोर पहुंचा है 5 पर. जीतने का लक्ष्य 51 रनों का. एक बंधु इस समय क्रिकेट के मैदान पर, एक बंधु इस हमारे साथ कॉम बॉक्स में और बिल्कुल ही बेहतरीन. हरी कलाल के लिए गेंद पहले आगे आए, गेंदों के जगह पर गई थी. यहां पर खतरा हो सकता है. क्या आउट हो गई है? यस, यहां पे गलती किया. हरी कलाल खुद ने दौड़ने की मन बनाने चाह रहे थे, मना किया, परंतु फिर भी दौड़ चुके. रन आउट होकर बड़ा विकेट का पतन. टर्निंग पॉइंट हो सकती है अगर ये मुकाबला यहां पर कुछ भी रंग लाती है तो. देखना होगा अब बचे हुए जो गेंदे रहेंगे उस गेंदों के ऊपर ये रन बनाने होंगे. यानी कि आपको चेस करने का मौका दिया गया है. एक बात जरूर है कि 3 कप्तान ने इससे पहले ये तीसरा मुकाबला चलता हुआ और अभी तक तीनों ही कप्तान ने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया, परंतु चौथा मुकाबला जो खेला जाएगा साई एकता और लवासा फाइटर्स के बीच, उसमें कप्तान ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. ये चौथा कप्तान का निर्णय है और बिल्कुल ही देखना होगा वो निर्णय किस तरह की होगी कि सतीश मास्टरमाइंड है, उनके खिलाफ पहले बल्लेबाजी करने का मन बनाया है विपक्षी कप्तान ने. चलते हैं मैदान पर इस समय. 1 रन आउट होने के बाद अगली गेंद बाएं हाथ से. इस बार ओवर पिच गेंद बल्ले से लगकर आई थी, वहां पर थोड़ा सा प्रमोद डेरे के द्वारा मिस की गई. नीचे रही थी, कैच करने का थोड़ा सा प्रयास था जरूर, परंतु उस प्रयास में सफल ना होते हुए इस समय देखा जाए तो बिल्कुल ही एक सुंदर सा क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन 14वां साल इस समय चलता हुआ इस सीएचए प्रीमियर लीग का सभी सीएचए बंधुओं के द्वारा इस टूर्नामेंट के लाजवाब आयोजन. मैदानी अंपायर इस समय दीपक और उनके साथ सचिन और उनके साथ रोशन खाप ने अपना काम करते हुए ओवर की समाप्ति हुई है. 1 ओवर के बाद कुल स्कोर बने हैं 5.
बिल्कुल ही कोशिश जो करेंगे उनके लिए अच्छा सा यहां पर सम्मान मिलेगा, ट्रॉफी भी आएगी। एक ओवर के समाप्ति के बाद 5 रन बने हैं। बहुत ज्यादा विलंब हो रही है मैच में। मैं आग्रह करूंगा मैदानी अंपायर से भी कि थोड़ा सा आप फास्ट करवाएं, क्योंकि 15 मिनटों में 3 ओवर खेल समाप्त करनी होती है और बिल्कुल ही इस चीजों को ध्यान रखा जाए। CHA प्रीमियम के माध्यम से 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करनी होती है। अंपायर्स क्लॉक करेंगे, देखेंगे, इस चीजों को ध्यान रखेंगे। दूसरे ओवर की पहली गेंद चलेगी, गेंदबाज पहली गेंद फुल टॉस, लेकिन ये आई है सीधा वीमर के रूप में, कमर के ऊपर आई थी। कैच जरूर था, 9 गेंदों का इशारा। यहां पर छोड़ बदलते हुए 9 गेंदे बिल्कुल ही दोनों ही अंपायर ने देखा, नजरों से परखा और तब जाकर आई 9। इसके ऊपर आपको रन बनेंगे कुल, एक 9 के साथ एक छोड़ बदलने का और 2 रन आते हुए फ्री हिट रहेगी ये गेंदे। प्रशांत हांडे तैनात। फ्री हिट बॉल थी, बिल्कुल ही फ्री हिट थी और इस समय थोड़ा सा जरूर अपील की गई थी, लगी थी जरूर, परंतु फ्री हिट पे आपको मिलेगा नहीं, कैच करना होगा, रन आउट। ज्यादा ही उत्साहित यहां पर दे रहे। इस समय स्ट्राइक पर हांडे, प्रशांत हांडे और उनके साथ धनंजय, बिल्कुल ही अच्छी बल्लेबाजी करते हुए धनंजय भोसले। लेकिन स्टंप्स के थोड़ा सा बाहर टप्पा खाते, थोड़ा सा और बाहर की तरफ गेंद मूव लिया नहीं, अंदर की तरफ आई नहीं, बाहर की तरफ जाता हुआ वाइड का इशारा। एक अतिरिक्त रन यहां आते हुए और जीतने का जो लक्ष्य है वो 51 रनों का है और इस 51 रनों को इस मैच में क्या होता है ये देखना होगा, क्योंकि पिछला मैच आपने देखा था। इस बार ये गेंदे कवर के रीजन में धकेल दिया गेंद को, फील्डर आ रहे उसके नीचे, देखना होगा। गेंद को फील्ड किया, थ्रो किया, बहुत अच्छी थ्रो आई है, लेकिन तब तक 2 रन के लिए दौड़ चुके थे दोनों खिलाड़ियों ने मिलकर। एक बार फिर से 9 गेंदों का इशारा और देखना होगा ये 9 किस तरह की 9 आ रही है। ऑब्जेक्शन की गई थी। अशोकजी गुले साहेब यांचं आगमन झालेलं पाहायला मिळते, आपलंही हार्दिक असं स्वागत। अशोकजी गुले साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती डीआरएची मागणी करण्यात येते। पंचांनी निर्णय दिलेला आहे, चला डीआरएस त्यासाठी नाही आहे, डीआरएस केवळ एका गोष्टीसाठी आपण अवेलेबल ठेवला आहे, जो वेस्ट साइड साठी आहे। चला निर्णयाची अंमलबजावणी करा। 12 मॅचचं शेड्यूल आहे, जास्तीचा वेळ व्यतीत करू नका आणि आजची मॅच पोस्टपोन होणार नाही याच्याकडे लक्ष वेधूयात, कारण मंडेला हॉलिडे नाही। चला घाई करा। नहीं आई है, यहां पर निर्णय देखना होगा और अंपायर ने दिया है कि इस समय गेंदबाज की गेंदबाजी की जो करने की शैली है वो उतनी अच्छी नहीं है और बिल्कुल ही यहां पे 9 गेंदें आई है। हाथ रुक कर गेंदे को डालने की कोशिश, हाथ रुकने के बाद गेंद डाल रहे हैं तो इसके लिए थोड़ा सा मुश्किलें होती है और दोनों ही अंपायरों ने निर्णय लिया कि इस समय गेंदबाज को बदलना होगा, चेंज करना होगा। थोड़ा सा प्रेशर आएगा, थोड़ा सा दिक्कतें होगी। यही दिक्कतें आपको देखने को मिला था पिछले मैच में, जब संदीप पवार को गेंदबाजी से हटना पड़ा था और वही चीज यहां पे फिर से एक बार इस दोनों टीमों के बीच। CHA प्रीमियर लीग के द्वारा यह टूर्नामेंट का आयोजन लगातार हर साल 14वां साल इस समय इस मैदान पर 12 टीमें हिस्सा ली है और 12 टीमों में से ऐसे 4 टीमें होंगे जिन्हें यहां पर ट्रॉफी मिलेगी। सुपर 4 की टीम जो रहेंगी उन सुपर 4 की टीमों को, परंतु उसमें से सबसे बेहतर बात रहेगी 1 नंबर की जो ट्रॉफी है और प्राइज है उसका। फिर बेस्ट बैट्समैन भी रहेंगे, बेस्ट बॉलर, क्षेत्ररक्षक, कीपर, उसके अलावा 40+ बेस्ट, 40+ बेस्ट गेंदबाज। सतीजी देवकर साहेब, पेनल्टी नाही आहे ना? दत्ताजी चौधरी साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं, आपलंही हार्दिक असं स्वागत। त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं। सतीजी देवकर साहेब, थ्रो बॉल साठी पेनल्टी नाही आहे ना? 2 रनची पेनल्टी आहे, ती पेनल्टी ऍड होईल, याच्याकडे लक्ष वेधूयात। अतुल शेडावटी यांनी याच्याकडे लक्ष वेधलं होतं आणि पेनल्टी राहील। धन्यवाद जयेश भोसले सर। 2 रन आएंगे थ्रो गेंदबाज के ऊपर, जो आप गेंदबाजी करते हैं 9 अगर पकड़ी जाती है तो फिर आपको 2 रन, यानी कि 2 रन बढ़ता हुआ इस समय स्कोर पहुंचा जाकर 14 पर। इस समय सम्मान्य आदरणीय श्री दत्ता शेठ चौधरी साहब के लिए मैं आग्रह करूंगा और साथ में रवि शिंदे साहिब
उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए इस टूर्नामेंट के माध्यम से ये गेंद थोड़ी सी पीछे हटकर खेलने की कोशिश, गेंदें आई नहीं ठीक ढंग से बल्ले पर। जब तक गेंद को फील्ड किया जाता है एक रन लेने का मौका। टोटल स्कोर पहुंचता हुआ 15 पर। सम्मान्य श्री रवि शिंदे सर, साथ ही दत्ता सेठ चौधरी सर, प्लेंटी प्लस करके ये टोटल रन हुई है, यानी कि 2 रन जो प्लेंटी था वो प्लस की गई है, इसके लिए 15 पे स्कोर पहुंचता हुआ। जीतने का लक्ष्य 51 रनों का। मैन लॉजिस्टिक के देखा जाए तो सर्वे सर्वा एक अच्छा कार्यरत दत्ता जी चौधरी। इस बार ये गेंद थोड़ा सा टप्पा खाते उछलती हुई कमर के आसपास आता हुआ थ्रो करने की कोशिश थी वहां पे। इस बार देखना होगा, थोड़ा सा मिस हुई है। यहां पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं थे, थ्रो किया गया था, गेंदें लगी थी जरूर विकेट पे जाके, जिसके कारण 1 रन और आता हुआ। और इस तरह से देखा जाए टोटल 2 रन बनते हुए इस गेंदों के ऊपर। इस 2 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 17 पर। 2 रन एक्स्ट्रा यानी कि प्लेंटी आपका जोड़ा गया है, आगे आपको जो दी यही जाएगी। तो बिल्कुल ही इस समय यह मुकाबला दाएं हाथ से ये गेंद लेग स्टंप्स के बाहर, खराब गेंद, दिशाहीन गेंद, अतिरिक्त का रन बढ़ता हुआ। इस ओवर में लगातार अतिरिक्त को सिलसिला चलता हुआ और ये अतिरिक्त यहां पे बनते हुए। अजय जी बिल्कुल लेकर देखा जाए तो रजनी क्रिकेट में आप जो आए थे सोनाली नगर में, उसमें फाइनल के मुकाबले एक रोचकता भरा था। एक ओवर में करीबन 15 रन आए थे, जिसमें से 8 वाइडे डाली गई थी। इसी बीच ये गेंद और इस बार आके शरीर से टकराई है गेंदे। 1 रन लेने की कोशिश, यहां पे कोशिश से साकार होता हुआ लेग बाई के रूप में 1 रन आते हुए। और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 19 पर। प्रसाद हांडे के लिए यह गेंद और प्रशांत की इस बार बल्ले आई नहीं, बल गेंदों पे थोड़ा सा मुश्किल होता हुआ। जीतने का लक्ष्य 51 रनों का है, उसका पीछा करते हुए इस समय कुल स्कोर 19 बनता हुआ। दूसरा ओवर प्रगति पर है इस समय। ये अच्छी गेंद बिल्कुल ही नीचे रहती हुई ऑफ स्टंप्स के बाहर था, खेलने की कोशिशें थी परंतु सफल नहीं ठीक ढंग से हो पाए। ओवर की समाप्ति 2 ओवर ये दोनों गेंदबाजों ने मिलकर पूरा किया। 3 गेंदें डाली गई थी, गेंदबाज पाथन के द्वारा और उसके बाद किरण के द्वारा। डीजे दत्ताजी चौधरी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहे, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत। मी विनंती करेन संजयजी जिमूर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते दत्ताजी चौधरी साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा। स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे उपस्थित झालेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत। विशेष सन्मान आपण करतोय। पुढील सन्मान या आपण आणखीन एक अतिथी आपल्यासोबत जुळलेत, अशोकजी गुले साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वतः विनंती करेन या आपण सुधीर काका आपल्या विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। अशोकजी गुले साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। अशोकजी गुले साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी आदरणीय सुधीजी काका यांच्या शुभ हस्ते, सुधीजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा अशोकजी गुले साहेब यांचा एक सन्मान पार पाडतो आहोत। स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करतो आहोत। गेस्ट इज गॉड सन्मान करण्यात आले आणि या सन्मानाच्या पलीकडे या आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूयात। पंडितजी यांचा आवाज ऐकायला मिळेल। जयेश जी बिल्कुल ही देखा जाए तो विशाल सेवाले को इस समय गेंदबाजी के लिए लाया गया है। तीसरा ओवर होगा, रनों की जो जरूरत है उस जरूरत को पूरे करने के लिए इस समय मैदान पे है, डटे हुए हैं धनंजय और उनके साथ प्रशांत हांडे। दोनों ही बहुत देरों से खेल रहे हैं, रन बनाने की इच्छा है दोनों के सामने। चले एक बार फिर से सेवाले, इस बार ऑफ स्टंप्स के बाहर टप्पा खाते ही गेंदें उछलती हुई गई थी, विकेट कीपर के दस्तानों में बल्ले के आसपास से उछलती हुई गई थी। बिल्कुल ही बल्लेबाज को ऐसा लगा कि शायद दूर में है, परंतु रोशन कापने और उनके साथ इस समय मैदान पर
सचिन सावंत, बिल्कुल ही अगर देखा जाए तो दोनों ही बहुत ही बेहतरीन अंपायर के काम करते हुए इस समय। इस बार ऑफ स्टंप के बाहर हवा में उठाकर खेलने की कोशिश थी और बिल्कुल ही कवर पॉइंट डीप था, वहां पे उनके हाथों में लगी, कैच छूटा। जीवनदान यहां पे आते हुए खराब थ्रो भी, और यहां पे जहां 1 रन आना चाहिए वहां रन ज्यादा ही बनाते हुए थोड़ा सा आगे आ गए थे। 3 रन यहां पर चुराता हुआ, बिल्कुल ही यहां पर देखा जाए तो थोड़ा सा खराब क्षेत्र रक्षण, कैच छोड़ा और उसके बाद उन्होंने फिर एक थ्रो किया जो थ्रो ठीक ढंग 2 रन, तो बिल्कुल ही 2 ही रन यहां पर आते हुए और इस 2 रनों के साथ स्कोर में इजाफा। स्कोर पहुंचा अब जाकर 22 पर। डीप स्क्वायर लेग डीप रखा गया है, मिड विकेट को रखा गया पीछे मिड ऑन और एक खिलाड़ी सीधा लॉन्ग ऑफ पे। कावर को थोड़ा सा दाईं तरफ रखी गई थी, जगह पे थे परंतु कैच छूटा। अगली गेंद सेवाले की हवा में और यहां नो मैंस लाइन पर गिरता हुआ गेंद एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंदों को फील्ड किया जा रहा है, थ्रो किया जा रहा है। आसानी से इस समय 2 रन और आते हुए बैक टू बैक 2 रन करके रनों को गति को बनाए हुए। प्रत्येक गेंदों पे रन बनाने भी जरूरत होती है, चौके छक्के नहीं तो कम से कम सिंगल डबल ट्रिपल आना चाहिए क्रिकेट में, तभी जाकर स्कोर को आप पार करने की कोशिश में सफल हो पाते हैं। मौका रहता है यहां और इस समय इस मुकाबले को पार करने के लिए जीतना होगा। बैकफुट पर जाकर गेंद को खेला है पॉइंट के ऊपर से 30 गज के बाहर गेंद जाकर गिरती हुई बाउंड्री के पास जाता हुआ गेंद 2 खिलाड़ियों के बीच से निकला, ये 4 रन के लिए बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर चौका। साथ ही मैं आग्रह करूंगा जो इन मंडप को तैयार किए हैं डेकोरेटर्स वाले से मैं आग्रह करूंगा कि आप अगर यहां कोई हैं उनके सदस्य तो हमारे कमिटी मेंबर्स से संपर्क करें। इस डेकोरेटर्स के जो भी मालक या उनके कोई भी सदस्य हैं उनसे मैं आग्रह करूंगा कि आप हमारे कमिटी से संपर्क करें। 6 गेंदे 22 की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए, स्वरा के लिए, और बिल्कुल ही एक अच्छा सा माहौल है यहां। अभी तक मुकाबला समाप्त नहीं हुई है, थोड़ा सा अब देखना होगा, 50-50 का चांस है ये डेथ ओवर में। गेंदबाजी में परिवर्तन इस समय, चौथा ओवर लेकर आए गेंदबाज अमर पवार। दाएं हाथ के बल्लेबाज के लिए मिड ऑन, मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। पहली गेंद थोड़ा सा बाहर टप्पा खाते ही थोड़ा सा बाहर की तरफ गई, वाइड आता हुआ। और इस ओवर में आपको ज्यादा से गेंदों को हिट करनी होगी या तो आपको बल्लेबाज को खिलवाना होगा। एक गेंदे डालेंगे नो वाइड तो फिर मुश्किलें बढ़ेगी। यहां 1 रन आता हुआ बगैर किसी गेंदों का। 6 गेंदे 21 की जरूरत, कंपल्सरी चेसिंग। इस बार थोड़ा सा परिवर्तन के तौर पर डाला गया गेंद, थोड़ी सी पीछे पटकी थी, टप्पा खाई थी आकर, सीधा फुल लेंथ का गेंद था, थोड़ा सा शॉर्ट ऑफ होता हुआ बैक फुट पर जाकर खेलने की कोशिश थी। गेंदे टकराई नहीं बल्लेबाज का बल्ले से और आगे का काम विकेट कीपर ने पूरा करते हुए।
प्रसाद हांडे इस समय स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर धनंजय भोसले। इस बार फिर से दिशाहीन गेंदबाजी, एक और वाइड आता हुआ। अब देखना होगा ये वाइड है या नो है, अंपायर वहां पर निगरानी करते हुए। पिच के बाहर, अगर क्रीज के बाहर गेंदे टप्पा खाती है तो नो दी जाती है, अंदर रहेगी तो वाइड दी जाएगी। देखा अंपायर ने, इशारा होगी दोनों अंपायर के बीच। वहां पर रोशन खापने और सचिन सावंत, सारे खिलाड़ी वहां पे तैनात हो जाते हैं, बैट्समैन हो फील्डर हो सभी तैनात हो जाते हैं। मंडप डेकोरेटर्स कुठेही असाल कृपया लवकरात लवकर संपर्क साधा। मंडप डेकोरेटर्स आपण उपस्थित असाल तर या त्वरित संपर्क साधा। वाइड का ही इशारा रहेगा। गेंद अंदर आई थी, इन किया था, गेंद थोड़ा सा अंदर की तरफ टप्पा खाई थी, आउट ऑफ क्रीज नहीं था, इन ऑफ क्रीज था। यानी कि यहाँ पे देख सकते हैं आप, एक वाइड आई है और वाइड आएगा तो मुश्किलें होगी, और बिल्कुल ही थोड़ा सा यहाँ पे परेशानी में डालने का कोशिश करते हुए आगे आकर खेलने की कोशिश, दबाव में खेला गया, ड्राइव था क्योंकि रन बनाने हैं उसके पीछे। तो अभी भी इस समय दूसरे रन के लिए दौड़ लगाए हैं दोनों खिलाड़ियों ने मिलकर। 2 रन पूरा करने की कोशिश की गई और पूरा होता हुआ 2 रन। इस 2 रनों के साथ देखा जाए तो स्कोर भी आगे बढ़ता हुआ। बचे हुए अभी भी 4 गेंदे और 4 गेंदों में 18 रनों की जरूरत, 3 छक्के लगाने होंगे। इस मुकाबले को जीतने के लिए थोड़ा सा मुश्किल होगी इस समय स्वरा के लिए। विपक्ष की टीम इस समय अगर देखा जाए तो प्रो ट्रांस बिल्कुल ही इस समय थोड़ा सा परेशानी में जरूर बल्लेबाजी टीम। और इस बार थोड़ा सा लंबाई की गेंदे टप्पा खाते हुई उछलती हुई आई थी, बिट किया बल्लेबाज को। अच्छी गेंदबाजी अभी तक देखा जाए तो 2 वाइड को अगर छोड़ दिया जाए तो बिल्कुल ही अभी तक 3 गेंदों में उन्होंने 4 रन खर्च किए हैं वाइड लगाते हुए। 3 गेंदों और 4 रन, अब सिर्फ 3 गेंदे शेष और 3 गेंदों में चाहिए जीतने के लिए 18 रन, यानी कि 3 छक्के की जरूरत। कंचन पालकर जी बता रहे हैं कि अगर 3 छक्के लगाते हैं तो इस सीरीज में यह पहला मौका रहेगा हैट्रिक 6 का जीत दिलाने के लिए। और इस बार ये गेंद थोड़ा सा मिड विकेट के क्षेत्र में खेलने की कोशिश थी, दूर में खड़े थे खिलाड़ी, गेंदों को बचाया, अपने आप को समर्पित किया। और बिल्कुल ही अब इस समय देखा जाए तो परसेंटेज जो है जीत का वो जाता हुआ इस समय प्रो ट्रांस के तरफ। 80% जीत की करीब, 20% जीत की करीब अगर देखा जाए तो डिस्प्ले पर आप देख सकते हैं 16 के लिए। अगली गेंद, और इस बार बॉडी से आके टकराई है, शरीर से आके टच किया गेंद, बिल्कुल ही अब एक गेंदे शेष, जीत की दहलीज पर खड़ा हुआ इस समय प्रो ट्रांस। प्रो ट्रांस द्वितीय इस समय, बिल्कुल ही अगर देखा जाए तो द्वितीय शिपिंग प्रो ट्रांस के लिए भी जाने जाते हैं। 1 गेंदे 17 की जरूरत, और इसी के साथ फाइनल लेग के क्षेत्र में खेलने की कोशिश। 4 रन जरूर मिला परंतु जीत मिली यहां पर प्रो ट्रांस के लिए। अभिनंदन रहेगा इस मुकाबले में, अच्छी रनों को बच करते हुए बिल्कुल ही अपने आप को, और यहां पे डिफेंस करते हुए 51 रनों का जो लक्ष्य था उसका पूरा सा पूरा रोक करता हुआ, थमाता हुआ स्वरा को रोका और इस रनों को पार करने नहीं दिए। शुभेच्छा रहे अगला मुकाबले के लिए स्वरा के लिए। इस मैच में अगर देखा जाए तो बेहतरीन प्रदर्शन कौन सा खिलाड़ी किया वो देखना होगा, बिल्कुल ही देखना होगा कि किसने इस मुकाबले में फाइट किया। ये 2 खिलाड़ियों का नाम हम जरूर यहां पे अनाउंसमेंट करेंगे, और बिल्कुल यहां पर प्रेजेंटेशन बॉक्स में आपको दिखाई देंगे। प्रवीण गायकवाड़ जी हमारे साथ, बिल्कुल ही देखा जाए तो बिल्कुल ही समय देखते हैं